हाय. हाय. कस्तुरी, तुला काहीतरी सांगायचं होतं. सांगा ना. तू भाईंकडे जा आणि नंतर मला साने काकूंकडे येऊन भेट. हो. आणि मला नाही आठवत काय सांगायचं होतं. तुला नंतर सांगतो. विनी यार, एक मिनिट सुद्धा बोलणं नाही झालं. अगं काय हे बघ, तुला माहितीये ना, कामाच्या वेळेला मी फक्त काम करतो, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही. आता मला बोलवलंय डॉक्टर पालव आणि ट्रस्टींनी, त्यामुळे मला दुसरं काहीही सुचत नाहीये. अरे एक मिनिट, पण आज असं काही झालेलंच नाहीये. पण कळेल ना आता आत गेल्यावर. बरं, जे काही झालंय त्याचा एवढा लोड नको ना घेऊस. एक मिनिट, मला सांग, काल रात्री किती वाजेपर्यंत गप्पा झाल्या? काल 2 पर्यंत. व्हेरी सिरियस. हा, सिरियस वगैरे काही नाही, कामाच्या गप्पा झाला, चौकशी केली फक्त. एक मिनिट, मी डॉक्टर पालवांबद्दल बोलतेय. अच्छा, तुला कस्तुरी बद्दल वाटलं का? तू लय स्मार्ट आहेस. आय नो दॅट. आता नवीन काहीतरी सांग. बरं, आजचा काय प्लॅन? काय प्लॅन असणार? काम करणार, घरी जाणार. ओके, मी येऊ? सिंधू, बरं सॉरी, हे तुझं महत्वाचं काम झाल्यानंतर तरी तुला वेळ मिळणार आहे का? परफेक्ट. थँक्यू. बाय. हॅलो. ऍक्च्युली ना, मला जरा बोलायचंय तुमच्याशी. म्हणजे खरं तर हे सगळं मी सिंधूशी पण बोलू शकले असते, पण काय ना, ती डॉक्टर सौरभच्या खूप क्लोज आहे. मग तिने असं चुकून जाऊन त्यांना काही सांगितलं आणि मग पुढे नकोच ते, म्हणून तुमच्याशी बोलते. माझी ना एक मैत्रीण आहे विनी, तिने मला सांगितलं की डॉक्टर सौरभ आज मला कॉफीसाठी विचारते. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मला माहितीये तुम्ही उत्तर नाही देऊ शकणार, पण तरी ते विचारतील का? आणि त्यांनी नाही विचारलं तर? किंवा त्यांची इच्छाच नसेल तर? का मलाच उगाच असं वाटतंय? जाऊ दे, मी अपेक्षाच नाही ठेवत. अपेक्षा ठेवली ना की मग ती पूर्ण नाही होत ना. पण तरी असं वाटतं की त्यांनी विचारायला पाहिजे. मला ना कळतच नाही त्यांना पाहिल्यानंतर काय होतं. अशी खूप अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे त्यांची. खरं तर ना, मला खूप दिवसापासून हे कोणाशी तरी बोलायचं होतं. कोणाला सांगू तेच कळत नव्हतं, म्हणून तुमच्याशी बोलायला आले. काय 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 झालं? तू काय फोनवर वगैरे बोलत होतीस का? नाही नाही, फोनवर नव्हते बोलत. ह्यांच्याशी बोलत होते. यांच्याशी बोलते? ते सौरभ सरांनी सांगितलं ना की त्यांना बोललं की ऐकू येतं म्हणून. वाव. हा, म्हणजे मला माहित नाही का, पण मी सौरभ सरांना खूपदा सांगते की आपण यांची मदत नको करायला, पण तरी त्यांना पाहिलं ना की असं वाटतं की माझ्या काकांसारखेच आहेत. एनिवे, तू काय काय आय मीन, तू कधी आलीस? नाही, मी आत्ताच आले. बाय द वे, सौरभने तुला एक निरोप दिलाय. काय? तू आधी सांग, तुला चहा आवडतो की कॉफी? काही. अच्छा, म्हणजे कॉफी नाही आवडत? नाही, सौरभ म्हणाला की आज आपण कुठेतरी तिघं कॉफी प्यायला जाऊयात. पण ठीक आहे, तुला कॉफी नसेल आवडत तर आपण नंतर कधीतरी जाऊयात. ओके, बाय बाय बाय. सिंधू, पण मला आवडते कॉफी. असं कसं न ऐकताच निघून गेली? मी सांगत होते.
परत कधीतरी. हॉस्पिटलची जी काही तोडफोड झालेली आहे ती तुमच्या मातोश्रीने भरून दिलेली आहे, पण पुन्हा अशा गोष्टी घडणार नाही त्याची काळजी घ्यावी. येस सर, मी काळजी घेईन, लक्षात ठेवेन. खरं तर तुमचं पण कौतुक आहेच. वी आर रिअली प्राऊड ऑफ यू. ज्या पद्धतीने तुम्ही पेशंटची काळजी घेता, वॉर्ड नंबर ऐवजी नात्याने ओळखायची जी पद्धत तुम्ही सुरू केलेली आहे, अ व्हेरी इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट. त्यामुळे आपल्या हॉस्पिटलची बाहेर चर्चा खूप चांगली चाललेली आहे. वी आर व्हेरी रिअली प्राऊड ऑफ यू. सर ऍक्च्युली आपले सगळे पेशंट्स नातेवाईकांपासून दूर असतात आणि अशा परिस्थितीत एक हाक पण खूप इफेक्टिव्ह असते सर. त्यांना गरज असते आपुलकीची. यासाठी तुमचं ट्रेनिंग महत्वाची भूमिका बजावतेच आहे. हो, पण मी वेगळं काहीच करत नाही सर. मी फक्त आपल्या सगळ्या स्टाफला सांगितलंय की इथे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला आपलं म्हणा, बस. फक्त औषधोपचार म्हणजे मेडिकल नाही, तर त्याच्याबरोबर नातेसंबंध जपणं यामुळे खूप चांगला पायंडा पडलाय आणि त्यामुळे नक्कीच काही प्रमाणात इन्क्रीमेंट पण दिलं जाईल. थँक्यू सर, थँक्यू. आय रिअली अप्रिशिएट दॅट. मे आय कमिंग सर? येस प्लीज. सर तुम्ही फाईल मागवली. हो, थँक्यू. सिंधू, एक सेकंड. सर, हे जे तुम्ही आता बोललात ना, यात माझं एकट्याचं क्रेडिट नाही. म्हणजे आपल्या हॉस्पिटलचा सगळा स्टाफ, नर्स सिंधू, आणि सर एक नवीन नर्स जॉईन झाली, तिचा स्पेशल मेन्शन करावा असं वाटेल मला. काय नाव म्हणालात? कस्तुरी. सर, तिचं वागणं, बोलणं, समजावणं, समजून सांगणं, ह्याच्यात कमालीची माणुसकी आणि आपुलकी आहे सर. आणि सगळ्यात महत्वाच्या असतात ना त्या वाईब्स. सर, त्या वाईब्स होत्या म्हणून व्हीव्हीआयपी रूम मधला पेशंट 15 वर्षांनी रिॲक्ट झाला सर. काय नाव म्हणालात त्या नर्सचं? कस्तुरी. तुम्ही खरं म्हणजे सगळे खूप चांगलं काम करताय. वेल डन. पण थोडी काळजी घ्या. येस सर. आणि सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ओके. मी लक्षात ठेवीन आणि आय विल टेक केअर नेक्स्ट टाइम. शुअर. ओके. या. थँक्यू सर. ओके. थँक्यू सर. सर, अजून Goodbye, काही मुद्दे होते. हो, थँक्यू सर. आज मला तिच्याबद्दल नवीन गोष्टी कळल्या. म्हणजे तिचं बोलणं, वागणं, समजून घेणं, समजावणं यात कमालीची सहजता आणि आपलेपणा आहे. राईट? तुला खूप मजा येते ना मला चिडवायला. अरे चिडवत नाहीये रे, उलट तुझा मोठेपणा आहे की तू तिला क्रेडिट दिलंस. अच्छा. बाय द वे, क्रेडिट दे किंवा नको देऊस, पार्टी दे. पार्टी? हो. अगं, एवढं लाखोचं बिल भरून बसलोय, असं गरीबाला लुटायचं नसतं सिंधू. हेलो, केवढी मोठी गोष्ट आहे ही. मला माहित नाही, पार्टी दे. दॅट्स इट. बर, कुठली पार्टी? कॉफी. कॉफी? अगं काय चिंदी, तुला कॉफीच्या पलीकडे काही सुचतं का नाही? एक मिनिट, आज कॉफीच हवी. आर यू शुअर? ठीक आहे. कुठे जायचंय बोल. आपण दोघंच नाही जाणार आहोत. मग काय आता शाहरुखला फोन करून बोलू? हॅलो, कस्तुरी हवी ना. अगं कस्तुरी का पाहिजे? कारण तिचा सुद्धा यात वाटा आहे. तू सोडणार नाहीस ना? नाहीच. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण पार्टीला चाललोय हे तूच तिला जाऊन सांगायचं. ओके? ए सिंधू प्लीज. मी कसं जाऊन सांगू अगं तिला? काही काय? एक मिनिट, मी तुला आज घरी सोडायला येऊ का असं विचारू शकतोस. रात्री 2-2 वाजेपर्यंत चॅटिंग करू शकतोस. मग कॉफीचं विचारू शकत नाहीस? हो ऑब्व्हियसली, कारण माझी चूक झाली होती आणि म्हणून मी भरपाई म्हणून तिला विचारलं होतं. मग परत चूक आणि परत भरपाई कर. ए सिंधू यार, मी कधी कुठल्या मुलीला विचारलं नाही. मला माहित नाही. तू तिला रेडी कर, आपण उद्या भेटतो. कसं रेडी करणार आहेस मला माहित नाही, तू बघ. बाय. अगं सिंधू मी कधीच कुठल्या असं काय काकू काय म्हणते तब्येत? बस हा डॉक्टर, ठीक आहे बरी आहे. पण डॉक्टर, काय तुम्ही अचानक आलात? काय माझे रिपोर्ट वगैरे ठीक आहेत ना? हा नॉर्मल आहेत ना? हो, रिपोर्ट्स काय अगदी नॉर्मलच आहेत. मी भेटायला आलो काकू तुम्हाला. नर्स नवीन आली आहे ना, हा, म्हटलं बघूया काय.
कसं आहे? तिच्या तोंडावर कौतुक करते असं नाही, पण छान आहे, हुशार आहे, मन मिळावू आहे. काकू तुम्ही ना आता अगदी त्या मॅरेज ब्युरो मधल्या माणसांसारखं बोललात. हो का? असं वाटलं का तुला? डॉक्टर तुमचं असं अचानक येणं, मला खरं कारण कळलं नाही काही. तुम्ही मगाशी बोललात ते उगाच बोलायला पाहिजे म्हणून बोललात काहीतरी, पण ते खरं कारण नाही. खरं कारण काय? खरं कारण मला आमच्या ट्रस्टींनी बोलवून घेतलं होतं काकू. हा. अरे वा. माझं कौतुक करायला. हो का? सगळ्या पेशंट्सना नात्याने हाक मारायची पद्धत सुरू केली ना, अरे वा वा वा. म्हणून. त्यामुळे खूप कौतुक केलं माझं. पार्टीवर देणार की नाही? देणार ना काकू. पार्टी काय, पार्टी पाहिजे. सिंधू आणि कस्तुरीचं पण खूप कौतुक केलं त्यांनी. अरे वा. त्यामुळे त्या दोघींना पण पार्टी देणार आहे मी. तुम्हाला काही बोलायचंय का? मी बोलतोच आहे की काकू. नाही, माझ्याशी नाही, पण तुम्हाला दोघांना एकमेकाशी काही बोलायचंय का असं म्हणते. नाही 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 काकू, असं का म्हणताय तुम्ही? म्हणजे मी तुम्हालाही बोलवलं असतं हो पार्टीला, त्यात काय. पण कॉफी तुम्हाला डाएट मध्ये चालत नाही ना. हा, म्हणजे इतका वेळ तर हे एका वाक्यासाठी राहिलं होतं वाटते. कस्तुरी जाणार ना डॉक्टरांबरोबर कॉफी प्यायला? हो. अरे बघतोस का माझ्याकडे? तिला विचार. कस्तुरी, आपण चाललोय हा उद्या कॉफी प्यायला. उद्या. काय ग, जाणार ना उद्या? ओ माय गॉड, सिरियसली? हो ना ग. ही विनी काय चीज आहे ना, तुला माहित नाही. माझ्या बरोबर राहशील ना तर खूप पुढे जाशील. आली मूड. अच्छा, म्हणजे एवढं सगळं करून अजून माझ्या प्रेडिक्शन्स वर तुला विश्वास नाहीये का? अगं आहे विश्वास आहे, पण विनी मला एक गोष्ट नाही कळली यार. साने काकूंना कसं कळलं हे सगळं? याचा अर्थ कळतोय का तुला? इट्स अ डेट बेबी. गप ग, काही डेट वगैरे काही नाही. अरे आता नाही समजणार तुला. आगे आगे देखो होता है क्या. चल ठेवते आता. हा, बाय. अगं थांब थांब थांब, अर्धवट सांगून जाऊ नकोस, म्हणजे तुमची कॉफी डेट झाली ना. हळू बोल ना. आणि नाही, कॉफी डेट नाही झाली अजून. पण त्यांनी आज मला विचारलं कॉफीसाठी. बघ, मी तुला बोलले होते ना. हो विनी यार, तू जे जे सांगते ते सगळं खरं होतंय ग. कसं काय? एक्सपिरियन्स माय डिअर, अनुभव. म्हणजे ह्यात माझा अभ्यास आहे असं म्हटलंच तरी चालेल. पण या अभ्यासक्रमात तू नको पडूस. तुझं जे चालू आहे ना ते उत्तम चालू. डोंट वरी यार, मी आहे ना. म्हणजे तुला कधी असं डिफिकल्टी आली किंवा काही प्रश्न पडले ना तर नो फिअर, विन इझियर. एकदा तुझी लव्ह स्टोरी सक्सेसफुल झाली ना की मग मी लव्ह गुरु बनायचा विचार करते. ते पण एक प्रॉब्लेम आहे ग. हा बरोबर आहे. म्हणजे नंतर कसं मला कॉन्फिडन्स येईल ना तुमची एकदा. तू ऐकशील का जरा? वेगळाच प्रॉब्लेम आहे. तुला कॉफी नाही आवडत? वेडी आहेस का जरा? कॉफी आवडते, त्यात मग बाबा नाही. अगं ते मला असं पहिल्यांदाच कोणीतरी विचारलंय ना, तर मला काहीच कळत नाहीये की मी काय बोलू, काय रिॲक्ट होऊ. मला खूप टेन्शन आलंय ग. तू सांग ना काहीतरी प्लीज. बरोबर आहे तुझं. अगं पण हे सगळ्यांसोबत होतं, माझ्यासोबतही झालं. हो ना, मग मला सांग ना मी काय बोलू. मला सांग, तुम्ही हॉस्पिटलमध्ये काय बोलता? जनरल कामाबद्दल वगैरे. एक्झॅक्टली, हेच तर करायचंय. तुम्हाला फक्त गप्पा मारायच्या. आणि हो, आधी त्याला विचारू द्या. का? मी का नको विचारू? नाही, एक लक्षात ठेव. काय काय काय? थांब ना, विचार करू दे ना. सॉरी. हा, जेव्हा कोणी आपल्याबद्दल जास्त चौकशी करतं ना तेव्हा समजून जायचं की तो आपल्याबद्दल जास्त विचार करतो. नाही, मला काहीच नाही कळलं. मी खूप कन्फ्यूज झाले आता. अशी काय ग तू? बरं एक काम कर,
मी तुला आधी जी आयडिया दिली होती ना तीच वापर. म्हणजे एका कागदावर सगळं लिहून काढ आणि मग इमॅजिन कर की सौरभ तुझ्या समोर आणि अशी प्रॅक्टिस कर. म्हणजे तू काय विचारशील, काय बोलशील. आणि हो, ते तोंडी परीक्षेसारखं विचारू नकोस. म्हणजे असं थोडं आजूबाजूला बघू, डोळ्यात डोळे घालून, किंवा असं नजर चोरून विचार. म्हणजे कसं तुझी भीती जाईल आणि तुमच्या गप्पाही होतील ना. हा चालेल. हे पण आयत्या वेळेला प्रश्नच नाही आठवले तर? डोळे बंद. हा कर ना. म्हण विनीय नमोस्तुते. विनी काय आगाऊपणा लावलायस यार. मी तुला एक सांगू. हा. अगं, अफेअर करायला जे काही घडवून आणायला लागतं ना ते तुझ्या बाबतीत असंच घडतंय. कळतंय का तुला? आणि हो, मुलींनी कधीही कॉफी डेटचं टेन्शन घ्यायचं नसतं. एकदा संधी मिळाली ना की बोलून टाकायचं. पण तेच ना, संधी कधी मिळणार? त्याचं बोलून झाल्यावर. पण ते काय बोलणार? घडणार काय तिकडे? हे काय रिहर्सल उद्याच्या कॉफी डेटची. डेट? मग काय मंगळागौरीसाठी बोलवलंयस कस्तुरीला? डेट मला नाही माहिती. आपण उद्या फक्त कॉफी प्यायला चाललो. त्याला तेच म्हणतात. हो. आणि तिथे काय करतात? तेच करायचं आपल्याला. हे बघ, उद्याचं लोकेशन कॅफेटेरिया. निमित्त असेल कॉफीचं आणि असेल कॉफी डेट. हे बघ, मला काही कळत नाही. कळेल, सगळं कळेल. हे बघ, तू इमॅजिन कर की तू असा बसलाय हा. आणि समोरून कस्तुरी आली. कस्तुरी? अगं बस ना, बस बस. कसं वाटतंय? आता बीपी चेक कर, मग सिटी स्कॅन काढू, मग MRI पण काढायला सांग. कसं वाटतंय का? कसं वाटतंय? पेशंट आहे का ती? हा? अरे, अपॉइंटमेंट आणि डेट यात फरक आहे की नाही? ही डेट आहे, अपॉइंटमेंट नाही. सोरम लागतं ना. हॉस्पिटल, भाई, केस, पेशंट सगळं विसरून जा प्लीज. कस्तुरी, बोला ना. ते कस्तुरी, आपण ना कस्तुरी. आता अजून एकदा नाव घेतलंस ना तर कॉफीचं कोल्ड ड्रिंक होईल. अगं मला नाही माहिती कसं रिॲक्ट करतात. हे बघ, तुम्हाला सर्जरी करायला सांग, जमेल. पण हे अवघड आहे. जमेल. मग आता या क्षणापुरतं हा, सगळं विसरून जा. हे हॉस्पिटल, तू डॉक्टर, ती पेशंट, हे सगळं विसरून जा. बर. तुला आयुष्यात अचानक एक अशी व्यक्ती भेटली आहे जिला काही न सांगता तुझ्या मनातलं कळतं. ओके. तुला एक अशी व्यक्ती भेटली आहे जी तुझी काळजी करते. तुला एक अशी व्यक्ती भेटली आहे जी तुझं मन बरोबर ओळखते. येस. तुला एक अशी व्यक्ती भेटली आहे. खरंच. कॉफी तर फक्त एक निमित्त होतं ग कस्तुरी. आज हे हॉस्पिटल नाहीये आणि मी सर नाही. आपण आज मित्र आहोत. तुला एक सांगू, माहित नाही कसं, पण प्रत्येक वेळेस तू एक नवीन एक्सपिरियन्स देतेस मला. कधी लिफ्टमध्ये आधार देऊन, कधी टायर बदलताना मदत करून, तर कधी हॉस्पिटलमध्ये अशक्य गोष्टी शक्य करून. कसं जमतं तुला हे? बोल ना कस्तुरी. कस्तुरी, अगं सिंधू ही बोलतच नाही. कशी बोलेल? समोर कुणी नाही. हाय मेरी जान. करेक्ट. करेक्ट. आता उद्या हे असंच घडलं पाहिजे. आता परीक्षेच्या आधी एवढी रिहर्सल बस. ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, शेवटी पहिली वेळ असते. अशा वेळेला इंटरेस्ट जास्त वाढायला हवा. कॉफीचं बिल नाही. ओके. ऑल द बेस्ट.